2-3 दिवस झालं भोपळा आणून ठेवलाय. म्हटलं आज करेल उद्या करेल. मला भोपळ्याचे घारगे बनवायचे होते, तेच मी इथं बनवायला घेतलं. सर्वात आधी तर आहे ना मला विचारच पडलेला होईल का नाही व्यवस्थित, पण ह्याच्या आधी ना मी बनवलेले जे की मी मम्मीकडे असताना बनवलेले. म्हटलं प्रिशाच्या पप्पांना आवडेल किंवा नाही आवडेल हे मला माहिती नव्हतं, तरी पण म्हटलं चला बनवायला घेतले तर बनवूनच टाकूयात. तर सर्वात आधी तरी ते भोपळा कट करून घेतला आणि वरचं त्याचं ना साल्ट काढायला घेतलं. छान असं साल्ट तर निघतच नव्हतं, कारण खूप मेहनत लागली मला ते काढायला, कारण खूप जास्त कडक होतं ते. कसं बसं पूर्ण साल्ट काढून घेतलं आणि काढून वगैरे घेतल्यानंतर नंतर आहे ना स्वच्छ असं धुवून सुद्धा घेतलं. आणि धुवून घेतल्यानंतर तर मला असं वाटत होतं ते पपईचं आहे की काय. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर आहे ना कट करून घेतले, त्याचे छोटे छोटे असे स्लायसेस कट करून घेतला आणि त्यानंतर आहे ना सर्व स्वच्छ असं धुवून सुद्धा घेतलं. कढई गरम झालेली, त्यानंतर कढईमध्ये ना हे सर्व काप टाकून घेतले, व्यवस्थित असं वाफायला ठेवलं. वाफून झालं 5 मिनिटानंतर आहे ना त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलं. नंतर पाणी कमी पडलं म्हणून परत एकदा आहे ना 1 ग्लासभर असं पाणी त्यामध्ये टाकलं आणि छान असं उकळी व्हायला ठेवलं. आणि तोपर्यंत नाही तर गूळसुद्धा आणि त्याच्यानंतर आहे ना त्यामध्ये छान असं वाफल्यानंतर आहे ना गूळ टाकलं, थोडंसं सोंठ टाकलं आणि थोडीशी ना इलायचीसुद्धा टाकून घेतली, कारण त्याचं फ्लेवर अजून जरा छान वाटतं म्हणून. नंतर ते छान असं उकळत होतं, तोपर्यंत प्रिशा झोपलेलीच होती आणि नंतर आहे ना छानपैकी ते शिजलं होतं. म्हटलं गॅस बंद केला आणि त्यानंतर खाली घेतलं आणि पूर्ण आहे ना मॅशरने मॅश करून घेतलं. जसं आपण पावभाजीला करतो ना तसंच मी तर मॅश करून घेतलं व्यवस्थित. असं त्याचा ना वास सेम पुरण जसं बनवतो ना तसंच वास येत होता आणि खरंच खूप छान त्याचा वास येत होता. असं वाटत होतं पुरणच बनवते का काय. त्यानंतर आहे ना छानपैकी ते मॅश करून घेतलं आणि नंतर कणिक मळायला घेतली. त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं, तांदळाचं पीठ घेतलं आणि थोडंसं आहे ना बारीक रवासुद्धा घेतलेला आहे आणि सोबत चवीनुसार त्यामध्ये आहे ना मीठसुद्धा ॲड केलेलं आहे, कारण ते अजून टेस्टी लागायला पाहिजे म्हणून. सर्व मिक्स करून घेतलं आणि हे मिश्रण गार झालेलं होतं ते सुद्धा मी त्यामध्ये टाकलं. व्यवस्थित असं परत मिक्स करून घेतलं. मिक्स वगैरे करून घेतल्यानंतर आहे ना खरंच खूप छान वाटत होतं आणि असं वाटत होतं पातळ होईल, पण असं काही झालं नाही. व्यवस्थित कणिक असं मळायला घेतलं, छान असं कणिकसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर आहे ना कणिक तर खूप छान झालेली होती, तुम्ही बघू शकताय. जसं मी केलं तर तसंच, आणि गरम गरमच नव्हतं टाकलं म्हणून ते पातळसर असं झालंच नाही, कारण ते थंड झाल्यावर छानपैकी कणिकसुद्धा बघू शकते छान झालं. त्यानंतर आहे ना गरम करायला कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं आणि छान आहे ना म्हणजे लाटायला घेतले. छान असं जसं पुऱ्या लाटतो ना सेम त्या प्रकारे लाटून घेतलं सर्व पीठ आणि छानपैकी लाटल्यानंतर आहे ना व्यवस्थित असं माझ्याकडे एक मोठी वाटी होती, त्याच वाटीने म्हटलं मोठ्या मोठ्या तसं पुऱ्यासारखं करून घेऊयात. तसंच मी इथे ना 3 म्हणजे एका पोळीमध्ये 3 पुऱ्या माझ्या झालेल्याच होत्या. मस्त असं पुऱ्या वगैरे झालेल्याच, म्हटलं तळून घेऊयात कशा लागतात आता बघूतच ना. म्हणजे गोड वगैरे झाले का व्यवस्थित त्याचंच टेन्शन येत होतं. पण असं त्यानंतर आहे ना सर्व एक एक तळून आणि तळताना तर असे टम्म फुगलेले. मला वाटलं फुगतील का नाही, पण खरंच खूप छान फुगलेले आहेत आणि खायला तर इतके टेस्टी लागलेले आणि खरंच खूप जास्त छान लागलेले. तुम्ही आहे ना तांदळाच्या खिरासोबत पण खाऊ शकतात आणि तुम्हाला जर तांदळाचं खीर नसेल आवडत तर तुम्ही आहे ना हे आपलं श्रीखंडसोबत सुद्धा खाऊ शकता. चला मग तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला फॉलो करायला अजिबात विसरू नका. चला पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. बाय बाय.